तर मुलांनो, आपले जे प्रकरण आहे आपलं 6वं प्रकरण बैजिक राशीचे अवयव, या राशीमध्ये आपण हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलेलं आहे. आपलं जे 6वं प्रकरण आहे बैजिक राशीचे अवयव ते आपण अभ्यासलेलं आहे. आता सरावाच्या माध्यमातून ते प्रकरण आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला मग मुलांनो, सरावाला स्टार्ट करूया आणि काही प्रश्न उत्तरे आपल्याला विचारले जातील. काही प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते आपल्याला द्यावी लागणार आहे. बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे x वर्ग अधिक bx अधिक c. तर या स्वरूपाच्या बैजिक राशीला काय म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे त्रिपदी आणि वर्ग त्रिपदी. तर आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, काय आहे तर वर्ग त्रिपदी जे आहे ते आपलं राईट आन्सर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो आपल्याला विचारलेला आहे की a घन अधिक b घन बरोबर काय. बघा, ऑप्शन सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. पहिलं आहे कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b घन कंस पूर्ण, आणि दुसरा जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, त्यामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग कंस पूर्ण. तर सांगा पाहू मुलांना, आपलं या दोघही ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, आपलं कुठलं ऑप्शन असणार आहे तर a कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग हे आपलं काय आहे तर राईट ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना ते देखील आपल्याला विचारलेला आहे की a घन वजा b घन बरोबर. दोन ऑप्शन आपल्याला इथे विचारलेले आहेत. त्या दोन ऑप्शनपैकी योग्य आन्सर काय आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये आहे कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये आहे a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. मग सांगा पाहू आपले योग्य ऑप्शन काय येणार आहे? अगदी बरोबर, आपले योग्य ऑप्शन जे आहे ते येणार आहे कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग हे आपलं राईट ऑप्शन आहे. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, a आणि b या राशी बैजिक राशी असतील तर a छेद b या राशीला डॅश बैजिक राशी म्हणतात. बघा, तिला द्विपदी राशी म्हणतात की गुणोत्तरीय राशी म्हणतात? अगदी बरोबर, तिला काय म्हणतात तर गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतात. बघा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारला गेला आहे की बैजिक राशीचे भागाकार करताना छेद किंवा भाजक डॅश असू शकत नाही. ते काय असू शकत नाही? पहा, शून्योत्तर किंवा शून्य. योग्य ऑप्शन आहे आपला शून्य. बघा, बैजिक राशीचे भागाकार करताना छेद किंवा भाजक शून्य असू शकत नाही. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण बैजिक राशीचे अवयव या पाठामध्ये आपण सराव घेतलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच खूप छान प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. बघा, आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर बैजिक राशीचे अवयव हे जे लेसन आहे, प्रकरण आहे, त्यातले काही प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्या तुम्हाला द्यायचे आहेत. तर पहा मुलांना, आपल्याला इथे विचारलं गेलेलं आहे की कंसामध्ये 14x वजा 8 कंस पूर्ण छेद कंसामध्ये x अधिक 2 या राशीला डॅश बैजिक राशी असे म्हणतात. आणि आपल्याला 4 ऑप्शन देखील दिलेले आहे. पहिलं आहे सहगुणक, दुसरा आहे त्रिपदी, तिसरं आहे वर्ग त्रिपदी आणि शेवटचं आहे गुणोत्तरीय. तर मग सांगा पाहू मुलांना, या राशीला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, त्याला गुणोत्तरीय असे म्हटलं जातं. तर आपलं ऑप्शन देखील बरोबर आलेला आहे. पुढचा आपण जो क्वेश्चन आहे तो घेणार आहोत की 2x वर्ग वजा 9x अधिक 9 या वर्ग त्रिपदीमध्ये वर्गपदाचा सहगुणक जो आहे तो कुठला आहे? बघा, तो 9x आहे, 2 आहे, 2x आहे की 9 आहे? कुठला आहे सांगा पाहू? बरोबर, सहगुणक कुठला आहे? 2 आहे. म्हणून आपलं ऑप्शन काय आहे तर 2. आणि जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे x वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग त्रिपदीमध्ये 6 हे काय आहेत? ते सहगुणक आहेत, अवयव आहेत, स्थिर पद आहे की बैजिक राशी आहे? काय आहे 6? अगदी बरोबर, ते आहे स्थिर पद.
म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे, तर स्थिर पद हे आपलं योग्य ऑप्शन आहे. तर पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना, तो देखील आपल्याला विचारलेला आहे की बेसिक राशीचे भागाकार करताना छेद किंवा भाजक हे डॅश असू शकत नाही. बघा, शून्य, शून्योत्तर, गुणोत्तरीय आणि द्विपदी काय असू शकत नाही. अगदी बरोबर, शून्य असू शकत नाही. आणि आपला पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की एक्स वर्ग अधिक ए अधिक बी कंस पूर्ण एक्स अधिक ए बी चे कंसामध्ये एक्स अधिक ए कंस पूर्ण व एक्स अधिक बी हे काय आहेत. ते अवयव आहेत की स्थिर पदे आहेत, सहगुणक आहेत की वर्गमूळे आहेत. काय आहे सांगा. अगदी बरोबर, काय आहेत, तर हे अवयव आहेत. आणि आपलं ऑप्शन देखील राईट आलेलं आहे. तर पहा मुलांनो, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर आपलं जे 6वं प्रकरण आहे बेसिक राशीचे अवयव ते समजून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती परीक्षा देखील घेणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण त्याची उत्तरे जी आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने देणार आहात. तर बघा, परीक्षेला आपण सुरुवात केलेली आहे. तर पहिला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे की 2x वर्ग वजा 9x अधिक 9 या वर्ग त्रिपदीमध्ये वर्गपदाचा सहगुणक डॅश आहे. तो कुठला आहे बघा, 9x, 2x की 9, कुठला आहे मुलांना सहगुणक. अगदी बरोबर, 2 हा आहे. आणि पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो विचारलेला आहे x वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग त्रिपदीमध्ये 6 हे काय आहे. 6 हे सहगुणक आहे, अवयव आहे, स्थिर पद आहे की बेसिक राशी आहे. काय आहे मुलांना. अगदी बरोबर, ते आहे स्थिर पद. 6 हे काय आहे, तर स्थिर पद आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारला गेलेला आहे तो आहे एक्स वर्ग अधिक कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण एक्स अधिक ए बी चे कंसामध्ये एक्स अधिक ए व एक्स अधिक बी हे काय आहे. बघा, ते अवयव आहेत, स्थिर पदे आहेत, सहगुणक आहेत की वर्गमूळे आहेत. काय आहेत मुलांनो. अगदी बरोबर, अवयव आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की बेसिक राशीचे भागाकार करताना छेद किंवा भाजक हे डॅश असू शकत नाही. म्हणजेच काय असू शकत नाही पहा, शून्य, शून्योत्तर, गुणोत्तरीय की द्विपदीय काय असू शकत नाही. अगदी बरोबर, शून्य असू शकत नाही. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. तर इथे कंसामध्ये 14x वजा 8 छेद कंसामध्ये x अधिक 2 या राशीला काय म्हणतात. बघा, सहगुणिकीय, त्रिपदी, वर्ग त्रिपदी की गुणोत्तरीय. अगदी बरोबर, त्या राशीला काय म्हणतात, तर गुणोत्तरीय पद्धती असे म्हणतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे बेसिक राशीचे अवयव आहे या प्रकरणावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील आपण याचे जे स्पष्टीकरण आहे ते देखील आपण याच्यावरती करून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपल्याला काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील आपल्याला इथे समजून घ्यायचे आहे. बघा, अवयव आपल्याला पाडायचे आहे 20x वर्ग वजा 26x अधिक 8. याच्या आपण अवयव जे आहेत ते आपण इथे पाडून घेतलेले आहे. बघा, 20x वर्ग वजा 10x वजा 16x अधिक 8. आपण 160चे जे अवयव आहे ते आपण इथे पाडून घेतलेले आहे. 16 10 160. म्हणून बघा, 10x कंसामध्ये 2x वजा 1 कंस पूर्ण वजा 8 दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 1, त्यानंतर 10x वजा 8 दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 8 बरोबर 2 आणि कंसामध्ये 2x वजा 4 2x वजा 1. अशा प्रकारे आपण दिलेले जे उदाहरण आहे त्याचे अवयव आपण पाडून घेतलेले आहे. आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे की 125k घन अधिक 27m घन याचे अवयव आपण इथे पाडून घेतलेले आहे. बघा, 125k घन अधिक 27m घन बरोबर 5k घन अधिक कंसामध्ये 3m घन. मग 5k अधिक 3m कंस पूर्ण 25k वर्ग वजा 15km अधिक 9m वर्ग. अशा प्रकारे आपलं जे उदाहरण आहे त्याचे आपण अवयव पाडलेला आहे. आपला जो पुढचा
प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत की x वर्ग x घन अधिक 64y घन याचे जे अवयव आहे ते आपण इथे पाडून घेतलेले आहे. पाहूया. x घन अधिक 64y घन, x घन अधिक कंसामध्ये 4y घन बरोबर कंसामध्ये x अधिक 4y, दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 4xy अधिक 16y घन. अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे की दिलेलं जे काही आपलं उदाहरण आहे ते इथे आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे मुलांना ते देखील आपण बघणार आहोत की सोपे रूप द्या कशाला, a अधिक b कंस पूर्ण त्याचा घन वजा a घन वजा b घन. याला आपल्याला सोपे रूप द्यायचे आहे ते देखील आपण इथे करून घेतलेलं आहे. बघा कंसामध्ये a अधिक b घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन हे सूत्र वापरून आपण काय केलेलं आहे, दिलेला जो प्रश्न आहे त्याला सोपे रूप आपण दिलेले आहे. बघा कंसामध्ये a अधिक b घन वजा a घन वजा b घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन वजा a घन वजा b घन बरोबर काय मिळालेलं आहे बघा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग. तर अशा प्रकारे आपण सोपं रूप दिलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे a घन वजा 27 छेद 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागिले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेद 25a वर्ग वजा 1. याला सोपे रूप आपण इथे दिलेलं आहे. तर पहा a घन वजा 27 छेद 5a वर्ग वजा 16a अधिक 3 भागिले a वर्ग अधिक 3a अधिक 9 छेद 25a वर्ग वजा 1 छेद a घन वजा 3 घन छेद 5a वजा 1 कंस पूर्ण कंसामध्ये a वजा 3 गुणिले कंसामध्ये 5a वजा 1 दुसऱ्या कंसामध्ये 5a अधिक 1 छेद कंसामध्ये a वर्ग अधिक 3a अधिक 9 कंस पूर्ण बरोबर कंसामध्ये a वजा 3 दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक 3a अधिक 9 कंस पूर्ण छेदामध्ये कंसामध्ये 5a वजा 1 दुसऱ्या कंसामध्ये a वजा 3 कंस पूर्ण गुणिले बघा 5a वजा 1 5a अधिक 1 आणि कंसामध्ये a वर्ग अधिक 3a अधिक 9 बघा 5a अधिक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपलं जे 6वं प्रकरण आहे बेसिक राशीचे अवयव हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे. त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरे देखील आपण काय केलेले आहे इथे सॉल्व करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे 6वं प्रकरण आहे बेसिक राशीचे अवयव हे आपलं पूर्ण झालेलं आहे. तर लवकरच आपण एका नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.